रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेऊन आता मी पोहोचलो आहे कोंडापूर या गावामध्ये असलेल्या खंडोबाच्या मंदिराजवळ। छोटंसंच मंदिर आहे बट छान असं मंदिर आहे। मंदिराच्या बाजूला एक छोटंसं तलाव आहे आणि छोटे छोटे वॉटरफॉल पण आहेत। हे चिल्ले पिल्ले असे भिजून बाहेर आलेले आहेत। कसं वाटतंय गारगार? सुप्रभात मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल। आज आपण चाललेलो आहोत अष्टविनायकांपैकी चौथे गणपती म्हणजेच रांजणगावचा महागणपती म्हणून ओळखला जाणार आहे या ठिकाणी। तर मागच्या प्रतापगडच्या सिरीजला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, त्यासाठी थँक्यू। चला मग आता आपण आपल्या राईडला सुरुवात करूया। आपली बाईक्स पण रेडी आहेत आणि आपण पण रेडी आहेत। करूया आपण आपल्या राईडला सुरुवात। गणपती बाप्पा मोरया। आता सकाळचे बरोबर 7 वाजलेले आहेत आणि आपण आपल्या राईडला सुरुवात केली आहे। वेदर पण आजचं खूप छान आहे, क्लिअर आहे आणि आजची आपली ही राईड एक्झॅक्ट 70 किलोमीटरचे असणार आहे। आणि आता आपण आहोत अहिल्यानगरमध्ये। अहिल्यानगरपासून रांजणगावचं अंतर हे 70 किलोमीटर आहे आणि आपली ही राईड 70 किलोमीटरची राहणार आहे। तर सोलो राईड असणार आहे आज पण, कारण आज पण आपल्यासोबत पप्पू नाही आहे। सो माझा ॲक्च्युली खरं तर प्लॅन वेगळाच होता। पप्पू पुण्यावरून येतो इकडे रांजणगावला, तर आपण थोडंसं पुढे जाऊन त्याला फोन करू किंवा मेसेज टाकून देऊया की मी ऑन द वे। तर आता आपण आपल्या दुकानावरती म्हणजे लॅबपाशी आलेलो आहेत आणि भैयाची रिॲक्शन बघूया, कारण भैया फर्स्ट टाईम मला हे सगळे दिसतायत। काय म्हणतो भैया? चला ना। हा इंटरकॉम आहे रांजणगावला। हार द्या ना, हार द्या, देवाला चाललोय। तर आताच आपण आपल्या लॅबपासून पुढे आलोत आणि पहिले आपण फ्यूल भरून घेऊ थोडंसं। आषाढी एकादशी निमित्त जाणारे आपले हे वारकरी आषाढी एकादशीला ही तिथं पोहोचेल पंढरपूरमध्ये। आपण पुण्याला कितीतरी वेळा गेलो पण गणपती बाप्पाचं आपलं दर्शन नाही झालं। आज बहुतेक आपल्याला गणपती बाप्पाने स्वतःहून बोलवलं आहे असं वाटतं। खरं तर माझा आजचा वेगळाच प्लॅन होता। मी तर आज चांदबिबी महलावरती जाणार होतो। अहिल्यानगर महानगरपालिका, तर अगोदर आपल्या अहिल्यानगरला अहमदनगर नाव होतं। तर 31 मार्च 2023ला अहमदनगरचं नाव चेंज करून अहिल्यानगर ठेवण्यात आलेलं आहे आणि आता ऑफिशियली आपण अहिल्यानगर बोलतो। अहिल्यानगरपासून रांजणगाव बरोबर 70 किलोमीटर आहे आणि आता आपण केडगाव क्रॉस केलं आहे। जर तुम्हालाही रांजणगावला यायचं असेल तर तुम्ही अहिल्यानगरवरून बसने पण तुम्ही जाऊ शकता। थांबलो आहे 57 किलोमीटर नंतर। आत्ता आपले 57 किलोमीटर झालेत आणि फायनली चहासाठी थांबलो इथे। तर चला पटकन चहा घेतो। खूप छान वाटतंय चहाला थांबलो की, कारण सकाळपासून काहीच नव्हतं घेतलं। एक गोट घेतला चहाचा आणि असलं भारी वाटतंय ना। कसा आवाज आहे। तर चला पटकन आवरू, पटकन चहा पितो आणि पप्पू पण निघलाय आपला तिकडनं। तो हार्डली अर्धा 1 तासामध्ये पोहोचून जाईल। आपण आत्ता शिरूरच्या थोडंसं पाठीमागं आहोत आणि आपण बी जाऊ अर्ध्या तासामध्ये पोहोचू आता। आणि आत्ता आपण आहोत गोड नदीच्या पुलावरती, म्हणजे शिरूर बायपासला। ही जी आहे ही आहे गोड नदी। मस्त भरून चालली ना। पण तुम्ही राईटला गेलात तर शिरूर गावामध्ये पोहोचता आणि हा बायपासने आपण थेट पुण्याला जातोय। पण आपलं डेस्टिनेशन आज रांजणगाव आहे।
इतका भारी चहा होता यार, खरंच भारी होता, गोड दिला. कारण तुम्हाला तर माहिती आहे टपरीवरचं चहा म्हटलं की विषयच नाही बा. तर या सर्व्हिसिंगला मला हे आरशाचं थोडंसं काम करायचं आहे. थोडं म्हणजे नाही, हा पूर्ण चेंजेस करावं लागणार आहे. कारण खड्डा आला की तो डायरेक्ट लूज झालेला आहे खूप, त्याला काही तिथे ऑप्शनच नाही आहे. एकच ऑप्शन आहे, नवीन टाका. त्यानं थोडंसं शॉकअपचं काम करतो. काय या गोष्टी ना लक्षात राहत नाही आहेत माझ्या, तिथं गेल्याच्या नंतर काय काय करायचं. हा आरसा तर किती दिवस झालं म्हटलं चेंज करेन. पण ज्यावेळेस मी सर्व्हिसिंगला जातो ना, मी विसरूनच जातोय. पण आता व्लॉगमध्ये म्हटलं आहे तर सर्व्हिसिंगच्या वेळेस नक्कीच व्लॉग बघेन मी माझा स्वतःचा. आणि चेन पॉकेट तर ते बोलणारच आहेत, चेन पॉकेट चेंज करून घ्या. कारण तिथं आपल्याला सांगायची गरजच नाही आहे. अजून किती 917 54,917 झाली. आपल्याला 55,000ला करायचे. म्हणजे हे उद्या पूर्ण होईल हिचे 55,000. आणि आज बाईक बोलत असेल की बाळा तू प्रत्येक राईडला मला वॉश करतो, चेन लूप करतो, आज का नाही केलं. तर अचानक हा प्लॅन ठरला म्हणून बाईक वगैरे वॉश नाही केली मी. कारण आज तर खरं मी तर चांद बेबीवरती तुम्हाला तर म्हटलंच होतं की मी चांद बेबीवरती जाणार होतो. तर आत्ता आपण कारेगावमध्ये आहोत ना, तर अचानक आपल्याला समोर नीलूची गाठभेट झाली. आणि एक 5-10 मिनटासाठी तो म्हटला चल रूमवरती थांबू. मग तो पुढे जा. आणि पपूलाही थोडासा वेळ होता, तर आम्ही रॉंग साईडनी तर चाललेलो आहे, पण इथंच त्याची रूम आहे. सो एक 5-10 मिनटं आराम करतो मी. हा आहे आपला निल्लू. काय म्हणतो निलशा, बरा आहेस ना? अरे कसली माझ्या तर तुझी आहे. पप्पूला फोन केला होता, तो येऊन पोहोचलाय आत्ताच. तर आपण हे 5-10 मिनिटांमध्ये पोहोचून जाऊ आता. तर चला मग भेटू आता तिथं आपण. रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेऊन आता मी पोहोचलो आहे कोंडापूर या गावामध्ये असलेल्या खंडोबाच्या मंदिराजवळ. आता आपण चला दर्शन घेऊया. जस्ट दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलोत. आणि आता मला असं वाटतं की आपण आपल्या व्लॉगला इथे एंड करावा. कारण आता पप्पूला पण इथून पुण्याला जायचं आहे. तुला पण विचारू त्याच्या राईडबद्दल की तो पुण्यावरून इथपर्यंत आला आहे की त्याच्या फिलिंग्स काय होत्या. म्हणजे फर्स्ट टाईम तो आय थिंक व्लॉग बनवत इथपर्यंत आलेला आहे. नाही तर आत्तापर्यंत आम्ही पुण्याच्या पलीकडेच सगळे व्लॉग बनवलेले आहेत. तर मित्रा कसं वाटतं? म्हणजे आतापर्यंतचा जो अनुभव होता ना तुझा, की तू म्हणायचा की ट्रॅफिक लागते. यस. बट मला आज आहे ना खरंच काही ट्रॅफिक नाही लागले. हार्डली मी किती पाऊण तासात इथपर्यंत आलो. मे बी पालखीमुळे वगैरे आज ट्रॅफिक नसेल लागले. बट समजू शकतो भावना तुझ्या भावा, कारण की मी दररोज पुण्यात राहतोय की पुण्यातली ट्रॅफिक कशी आहे काय आहे. बट भाई बरं वाटलं. जशी आज काही ट्रिपचा काही प्लॅन नव्हता, कारण की माझी तर ट्रिप ऑलरेडी एक कॅन्सल झाली होती. मंदिराबद्दल तू काय सांगशील? छोटंसंच मंदिर आहे, बट छान असं मंदिर आहे. जर तुम्ही पुण्यापाशी आसपास राहत असाल आणि तुम्ही जर विकेंडला एक छोटासा प्लॅन करत असाल तर मी नक्कीच हे खंडोबाचं मंदिर सजेस्ट कराल की तुम्ही या मंदिराला व्हिजिट द्या. आणि एक गावाकडची पण फिलिंग येते इथं, कारण की
मंदिर आहे, मंदिराच्या बाजूला एक छोटंसं तलाव आहे आणि छोटे छोटे वॉटरफॉल पण आहेत इथं. येस, आणि हे चिल्ले पिल्ले असे भिजून बाहेर आलेले आहेत. कसं वाटतंय गारगार? मस्त ना, काही विषय नाही. तर चला आता आपण भेटूया पुढच्या नवीन अशा भन्नाट व्हिडिओमध्ये. तुम्ही सगळेजण काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. नेक्स्ट वीकेंड. यस ब्रो.